राजकारण गेलं खड्ड्यात, मला नको राजकारण, महायुती हे ते सगळं बाजूला ठेवा। माननीय मुख्यमंत्र्यांचा मला अद्याप फोन आलेला नाही। मला अपेक्षा होती की मी महायुतीतला एक घटक आहे, त्यांनी सुद्धा विचारपूस करणं। आमदार झाल्यानंतर मी एका मुलीचा बाप आहे अगोदर, आता तो कर्णबाळ्या तिथला इथं मुंबईतून इथे येतो, भावाभावात भांडणं लावतो। एक तर मी जिवंत राहीन महाराष्ट्रात, एक तर हे जिवंत राहतील। उपमुख्यमंत्री अजितदादांनी फोन केला, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोन केला। सगळी कायदा सुव्यवस्था त्यांनी विस्कळीत केलेली अकोल्याची। आमच्या इथल्या ज्या काही पदाधिकाऱ्यांनी गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांचे माझे चांगले संबंध होते याच्यापूर्वी, पण हा आला आणि त्यांनी कलुषित करून टाकलं वातावरण। म्हणून येतोय म्हणजे उपकार करतोय का? त्याच्या मुसक्या आवळा पोलिसांनी का अभय दिलं, एलसीबींनी का सोडलं, आरजे हॉटेलला कोण्या पोलिसांची गळाभेट झाली, पोलीस काय काळा ना सीडीआर पोलिसांच्या अकोल्याच्या। दादा हे आंदोलन तुमचं कशासाठी चालू आहे? न्याय मागण्यासाठी। माझी मुलगी भारताचं संविधान न्याय भेटला पाहिजे, सर्व आरोपी अटक झाली पाहिजे। ती एक कोणी बाई आहे माझ्या गाडीला लाथा मारणारी, ती पण अटक झाली पाहिजे। ठीक आहे, तिथं तिथे ते महादेवाच्या मंदिरात पूजा करताना दिसली परवा, पोलीस पकडू नाही शकत? काय करतात पोलीस माझ्यासारख्याला अशा पद्धतीनं? सत्तेतला आमदार झाल्यानंतर मी एका मुलीचा बाप आहे अगोदर, कोणातरी आईचं लेकरू आहे मी, कोणातरी भावाचा भाऊ आहे। आम्ही वेडे नाही आहोत। आजपर्यंत मी सामूहिक आंदोलन केले, पण आज मी परिवारावर या पोलिसांनी वेळ आणलेली आंदोलन करायची। सातत्यानं पोलिसांवर आरोप करत आले, स्थानिक पोलीस शाखेचा तो पोलीस अधिकारी कोण आहे नेमकं, कोणावर तुम्ही सत्य त्याचा तपास पोलीस घेतील। मी माझं पत्र पोलिसांना दिलेलं आहे। स्थानिक गुन्हे शाखेतून कोण कोण भेटलं, आरजे हॉटेलला कोणते पोलीस भेटले याच्या तळाशी गेलं पाहिजे। महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी फोन करून सुद्धा आरोपी अटक का नाही? म्हणजे तुम्ही आम्हाला एवढं कमजोर समजता का? आम्ही सत्तेचा दुरुपयोग नाही करत, पण ही मस्ती कसली? तो कर्णबाळ्या तिथं का तोंड खुपसून बसलाय, तिथून धमक्या देतात त्याला जीवानं मारू हे करू। आता तो कर्णबाळ्या तिथला इथं मुंबईतून इथे येतो, भावाभावात भांडणं लावतो, अख्ख्या अकोला जिल्ह्याचं वातावरण दूषित करतो। पोलिसांना कळत नाही का गळाभेट घेतली पोलिसांनी? आता पोलीस पण माझ्यावर राग ठेवतील ना की हा आपल्या विरुद्ध आंदोलन करतो, किसमे अटकवा मला भारतीय संविधानात न्याय मागण्याचा अधिकार दिला, ते मागण्यासाठी मी बसलो इथे। न्याय मागणं हे माझी आमदार नंतरची भूमिका, पण मी लोकशाहीमधला जगणारा घटक आहे, एका मुलीचा बाप आहे। जी मुलगी रोज सकाळी